पुढचं जास्त बोलत नको जाऊ. मी जे सांगतोय ना ते ऐकत जा कधी पण. पुढं पुढं बोललं आगाव बोललं ना मग माझं टाळकं हलतंय. मग ऊन बघत नाही ना सावली बघत नाही मी ना थंडी ना पाऊस. मग माझ्याजवळ पाया लाता असतात असं. मी पण म्हणतो आज गोड कशी काय बोलती मला एवढं. मागं पण मला काढू लागलं. आता समजलं मला का होतं ते. पण व्हिडिओत नाही सांगत तो विषय मी काय. पण तू ओळखला असशील मी काय म्हणणार आहे. ओळखलंय ना त्यासाठीच काढू लागत होती ना गोड गोड बोलून. नवीन नवरी आहे का जुनी कवरी आहे ते तुलाच माहीत आहे. मग गोड बोलतच होती ते मी पण ओळखू नये. पण मी काय म्हणतोय मी जे सांगितलंय ना तुला म्हणलं ना बसत जा आणि उठ म्हणलं की उठत जा. नाही तर माझ्याजवळ असतात मग झपकं काम करायला. म्हणजे काय तू काय माझ्यावर उपकार कर ना. खायला काही कमी लागत नाही तुला पण आणि मला पण. घरात काय 1-2 माणसं नाही. खरेदीच केल्यासारखं केलंय तुला सांभाळच केलाय मी तुझा. हां आता एक कामाला येते जाती तू. पहिलं कुठं कामाला येते तर जात तर होती. खरेदी नाही तर काय तुला 5वीत होती तेव्हापासून सांभाळलाय मी. 5वीत का 6वीत होती तू. म्हणजे किती वर्षाची 11-12 वर्षाची असतानापासून तुला सांभाळतोय. म्हणजे खरेदी नाही तर का आहे मग. बस म्हणलं की बसायचं उठ म्हणलं की उठायचं. नाहीतर पाणी पाजून धुईल कुत्र्यासारखं. माझी पात होय असू दे हितच आहे लय माग नाही हितच आहे. 2 पेंड्याचा 1 पेंड्याचा फरक. पात राहिली तरी पण काढू लागायचं. हा पात्र कोण काढली काय काढली ग तू. लय काढली होती तू. पातीवरनं रडवून पलीकडे पळवलंय ते लक्षात आहे ना. पातीवरनं नेक बाहेर म्हणलं की कशी गेली तोंड करून. हां ते याच्यासारखं तर तोंड झालतं भाजी इटल्यागत. असा तोंड घुबडासारखं तोंड. मग ही पात माझीच आहे मेन म्हणजे. तू पात बदली करते प्रत्येक वेळेस. हां तू इकडून हो आता मी तिकडून काढणार आहे. खरं बोलतो. खोटं नाही खरंच म्हणायलोय. तू काढ इकडून. माझी राहू द्या माग. तू चिंता नको करू माझ्या पातीची. बसणार आहे आता तर मी इथं. कोण मरू उन्हात मरून का होईना. मोबाईल पण पडला होता नाट लागतो तुझा. उन्हात का होईना उठून काढायचं. पण तुझं उपकार घेतलं का. तू आली तेव्हा तुला कसं पळवलंय लक्षात आहे ना. हा एका पिंडीत पळवलंय ते लक्षात नाही. काय दुसऱ्या पातीला पळवला. आणि पहिल्या पातीत लई काढून दमली होती का. गोड बोलून काढायला लावला. ज्वारी बघायला फिगायला गेल्यावर माग माणसं राहिली की मग तुमची आता बोललो असतो. पण जाऊ दे आवाज जाईल तिथपर्यंत येईल राग. आवाज जाईल तिथपर्यंत राग येईल परत. म्हणून कंट्रोल करतोय मी. हा बारकी जायत्या पेंड्या. बरं अजून बारीक करायचंय का. ए पूजा जरा कशी टाकते तू काय म्हणायली ती. पण त्यांनी बारीक म्हणतात तर बारीक टाकायचं काम कर ना. होऊ द्या. बर मावशी सांगताव सगळ्यांना सांगताव टाकताव. तुम्ही तर आता एवढ्या दिवसापासून नाही सांगितलं. संपत आल्यावर जाग व्हायला तुम्ही. अवघड आहे बाबा. ऊन तर मग अपाट. तिकडं घागर नेऊ नको इकडं आण पुढं. तू बारक्या पेंड्या टाकती बाई म्हणायली. परत ज्वारी घ्यायला आल्यावर बडबड आम्हाला करतात. तुमचं काय घरी बसताय निवांत. तिथं आम्हाला समजतंय. मग पाणी घेऊन आली काय.
पूजाची बहीण आहे ती पाणी घेऊन आलेली. जरा बारक्या बांधा हे टाका पेंड्या. माझं पण नाव ठेवायली नाही, तुझंच मग नाव ठेवते पूजा फक्त ती मोठ्या ठेवण्या बाबतीत, आणि बांधण्या बाबतीत हिच ठेवायल्यात. एका सेकंदात एक तांब्या पाणी पिलं. आता माझी पात काढ थोडं पुढं नाही. मला नाही कुणाच्या पापाची गरज. बघू. जाऊन माझ्या पप्पाला काढू लागणार. खरं बापाची असशील ना तर दुपारपर्यंत पात लावून दाखव. हा? खरं बापाची असशील तर दुपारपर्यंत पात लावून दाखव. मग नाही, मग तू खऱ्या बापाचीच आहे, खऱ्या बापाची जाऊन पात काढणार आहे मी. खऱ्या बापाची काढ. पण मी काय म्हणतो की तू खऱ्या बापाची असशील ना तर तुझी पात दुपारपर्यंत लावून दाखव. तुम्ही जर खऱ्या बापात असेल तर दुपारपर्यंत लावून नात करते काय माहित आहे ना. एकदा नेता पिसाळला की कसं असतंय. पिसावून दाखव. मग मी पण माझं पाया पडावं लागतील एवढ्या माणसात. माझ्या असं डोकं ठेवायचं माझ्या पायावर. हा, व्हिडिओत बोलून दाखव. हा, ठेवणार का? ठेवणार. हा, व्हिडिओत बोललंय. हा, माझ्या मोबाईल मध्ये व्हिडिओ काढू. माझा मोबाईल चालू आहे. नाही मी यात काढलाय ना. थांब, अजून एकदा विचारतो. जर मी दुपारपर्यंत पात लावलं हे तर माझ्या पायावर तू डोकं ठेवणार. आणि पाया पडणार. पण डोकं ठेवायचं. मग डोकं ठेवून पाया पडत नाही ती का? हा. मग आता बोलल्या. डोकं ठेवणार ना. हा, ठेवणार. किती पुढं आहे माझ्यापेक्षा तू? 3 पेंड्यानं म्हणजे अर्ध्या वाफ्यानं. एक पेंडी. आता तू थोबाडच पुढील. पातीत किती फरक आहे. तुझी पात तिथं आहे, माझी इथं आहे. बरोबर. अर्धा वाट. लागलं ना. मग बारीक टाक म्हणलंय ना त्या मावशीनं आताच. ती पण बटाईनं केल्या. मग काय का असं ना पण काय का असं ना पण त्या म्हणतात ना बारक्या टाका. काय परत ज्वारी घ्यायला आल्यावर आम्हाला बोलतात त्यांनी. त्यांचं ऐकायचं नसतं. हा, ऐकायचं नसतं. मग तुला पाठवतो ज्वारी घ्यायला मी. येणारच आहे ती जेवारी घ्यायला. हा, तू येते का? बरोबर, चालतंय. आमची तेच आहे, कम नाही. मग अजून मोठी ठेव. अगं तुला हा कल आहे का एवढी पिंडी? तुझ्या पप्पाला बोलवून दाखवू का मी? पप्पाची पण पेंडी एवढी जाईल. हा, बघ बरं जाऊन त्यांच्या पेंडा किती बारक्या आहेत त्या. तुम्ही बारकी ठेवली. हा, मग उठा. उठ सुट मी झोपू काय का करू? आणि दुपारपर्यंत पात लावायचं आणि तुझं डोकं माझ्या पायात टेकवायचं. 1 वाजेपर्यंत पात लावायची. 1 वाजू नाही तर 2, 1:30 वाजू नाही तर 2 वाजू. दुपारपर्यंत झालं की बस, विषय क्लोज. हा पाया पडणार. हा, पाया पडणार. मग डोकं नाही ठेवलं इथं मग तुला दाखवतो. ठेव की डोकं. चप्पल काढ. आताच पाया पडायला लागली म्हणजे हार मानलाय तिनं. जाऊ द्या मग नाही काढत. हार नाही, लावून दाखवायचं. माझं काढणं कसं आहे.